नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्या क्लासेसचा 6वा दिवस आहे, परंतु मध्यंतरी तब्येत बरी नसल्या कारणाने मला व्हिडिओ अपलोड करायला जमले नाही, त्याबद्दल मी क्षमस्व आहे। मैत्रिणींनो, आपण डे 3ला जो व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये आपण चेन स्टिच कशी बनवायची ते आपण बघितली होती। त्या चेन स्टिचचा उपयोग करून मी या ब्लाउजची बॉर्डर बनवलेली आहे। आणि त्याचप्रमाणे डे 5ला आपण बघितले होते की ओव्हन रोज कसे बनवायचे। त्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता एक सुंदर अशा प्रकारची ओव्हन रोज मी इथे बनवलेली आहेत आणि त्याचा उपयोग इथे आंबाडा बनवण्यासाठी केलेला आहे, तर इथे सुंदर फुलं अशी बनवण्यासाठी केलेला आहे। त्याचप्रमाणे आज आपण सॅटिन स्टिच कशी बनवायची ते बघणार आहोत। सॅटिन स्टिचचा उपयोग तुम्ही इथे बघू शकता, इथे सुंदर फुले बनवण्यासाठी झालेला आहे। त्याचप्रमाणे हे डॉलचा ब्लाउज बनवण्यासाठी इथे सॅटिन स्टिचचा उपयोग केलेला आहे। तसेच आंबाड्यामध्ये केश रचना बनवण्यासाठी केस बनवण्यासाठी आपण सॅटिन स्टिचचा उपयोग केलेला आहे। तर सॅटिन स्टिच कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। सॅटिन स्टिचचा उपयोग करून आपल्याला या डॉलचा ब्लाउज बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथे आणि या बाहीमध्ये सॅटिन स्टिच फिल करायची आहे। चला तर मग लगेच करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आपण सॅटिन स्टिच बनवायला सुरुवात केलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही ते बघू शकता की आपल्या ब्लाउजचे काम हे 80% सॅटिन स्टिचच्या सहाय्याने पूर्ण झालेले आहे। परंतु ही सॅटिन स्टिच प्लेन सॅटिन स्टिच आहे। लोड करून आपल्याला सॅटिन स्टिच कशी फिल करायची ते आपण या केश रचनेमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की आंबाड्याच्या वरती हा पाइपिंगचा धागा मी ह्या ग्लूच्या सहाय्याने चिटकवून घेतलेला आहे।
आणि आपल्याला आता सॅटिन स्टिचचा उपयोग करून लोड स्टिच तिथे फिल करायची आहे. मैत्रिणींनो, लोड स्टिच आपण जेव्हा फिल करतो तेव्हा तिथे एक 3Dचा अनुभव येतो. 3D लुक आपल्याला तिथे बघायला मिळतो. खूप सुंदर असा या लोडिंग स्टिचचा उपयोग होतो आपल्याला. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता की सॅटिन स्टिच, चेन स्टिच, ओव्हन रोज, फ्रेंच नॉट आणि लोड करून बनवलेली सॅटिन स्टिच यांच्या सहाय्याने आपण ही डॉल कंप्लीट केलेली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्टिचेस उपयोग करून ही बनवलेली एम्ब्रॉयडरी, आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंगचा सुंदर असा उपयोग करून आपण हे सुंदर असे कॅलेंडर हुक बनवलेले आहे. या कॅलेंडर हुकचा उपयोग तुम्ही कोणत्याही कुणाच्याही बड्डेसाठी, मॅरेज ॲनिव्हर्सरी किंवा स्पेशल अकेजन्ससाठी हे कॅलेंडर हुक तुम्ही गिफ्ट करू शकता. वेलकम अशा एक ना वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयडिया बनवून कॅलेंडर हुक बनवू शकतात. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.